नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। संत महाराज वैष्णवदासजी यांच्या हस्ते झाले धुळ्यातील मेकल डायग्नोस्टिक्स केंद्राचा शुभारंभ। गणेश भक्तांसाठी स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदमबांडे यांच्या स्मृती प्रीतीर्थ भंडारा महाप्रसादाचे करण्यात आले आयोजन। वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणरायाची माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते करण्यात आली आरती। गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव कोडोले यांच्यातर्फे मोदकाचे करण्यात आले वाटप। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात विविध आजारांवरील अत्यावश्यक असणाऱ्या किरण तंत्रज्ञानावर आधारित सर्व चाचण्या व चिकित्सा करण्यासाठी मेकल डायग्नोस्टिक या अत्याधुनिक पद्धतीच्या डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ रोकडोबा हनुमान मंदिर येथील संत महाराज वैष्णवदासजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। दरम्यान समर्थ अपार्टमेंट माहेर हॉस्पिटलच्या बाजूला दत्त मंदिर चौक देवपूर धुळे येथे हा शुभारंभ करण्यात आलेला असून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर धीरज गणेश गिरी MBBS MD व डॉक्टर साक्षी धीरज गिरी यांच्या कुशल व्यवस्थापन अंतर्गत सदर डायग्नोसिस सेंटर सुरू करण्यात आलेले असून यात सोनोग्राफी, कलर, डॉपलर, एक्स-रे, 2 एको इत्यादी वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत। दरम्यान या शुभारंभ सोहळा प्रसंगी आमदार कुणाल पाटील, डॉक्टर योगेंद्र सचदेव, माजी आयुक्त गणेश गिरी, रमादेवी गिरी, डॉक्टर धीरज गिरी, डॉक्टर साक्षी गिरी, रणजित राजे भोसले, मनोज वाघ, रवींद्र कुमावत, सहाय्यक तहसीलदार तसेच अनेक मान्यवर अधिकारी, कर्मचारी, नागरिक आजच्या या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते। आज माझ्या मेकल डायग्नोस्टिक सेंटरचं धुळ्यामध्ये डॉक्टर संजय जोशी यांचं माहेर हॉस्पिटलच्या बाजूला ओला शोरूमच्या मागे उद्घाटन झालेलं आहे। माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी, कलर, डॉपलर, एक्स-रे तसेच 2D इकोची सेवा आजपासून मी सर्व धुळे वासियांना व तसेच धुळे ग्रामीणच्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करत आहे। तरी सर्वांनी या वैद्यकीय चाचण्यांसाठी माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना धुळेकरवासियांना व धुळे ग्रामीण नागरिकांना विनंती करतो। मेकल डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ रोकडोबा हनुमान मंदिराचे जे वासुदेव बाबा आहे त्यांच्या हस्ते झाला। तसेच माझे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेंद्र सचदेव सर यांच्या हस्ते झालेला आहे। व आपल्याकडे जे सोनोग्राफीचं मशीन आहे ते धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हे तिसरं मशीन आहे। एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन मेकल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे। तर त्याचा सर्व नागरिकांनी त्यांच्या पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी लाभ घ्यावा ही माझ्याकडून सर्वांना विनंती आहे। तपस्या की उन्होंने अपने पुत्र को इतना पढ़ा लिखा कर बनाया और अपने लोगों की सेवा के लिए डॉक्टर बनाया। ये बहुत अहोभाग्य अपना दुनिया का। जनता की सेवा होगी, रोगी को दवा मिलेगी। धन्यवाद। रोकडोबा हनुमान की बहुत सेवा की गिरी साहब ने, उन्हीं के आशीर्वाद से ये सब हुआ है। और उनके परम गुरु दादाजी थे धुनी वाले, उनकी कृपा से सारा सब कुछ फलीभूत हुआ है। आजकल ना तो ऐसी फ्री सेवा करे जनता के लिए तो बहुत अहोभाग्य है अपना। ये सेवा होगी, रोगी को दवा मिल जाए तो बहुत आराम होता है। आजकल बीमारियां भी बहुत है, इसके लिए दवा तो चाहिए। धुळे शहरातील सर्व गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्थी निमित्ताने सालाबादाप्रमाणे माजी आमदार राजोधन कदमबांडे यांच्या प्रेरणेने स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदमबांडे यांच्या स्मृती प्रीतीर्थ भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। दरम्यान हा कार्यक्रम धुळे शहरातील आग्रारोडवरील महात्मा गांधी नवयुग मित्र मंडळ गांधी पुतळा चौक येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दरम्यान या प्रसंगी माजी आमदार राजोधन कदमबांडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी पैलवान सागर आगाव व सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी भंडारा महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। दरवर्षाप्रमाणे गणपती विसर्जनासाठी महात्मा गांधी नवयुग मित्र मंडळ गांधी चौक येथे माननीय माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्री स्वर्गवासी पद्माराजे कदमबांडे यांच्या स्मरणार्थ आज इथं भंडाऱ्याचं
शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान 10 दिवस विविध राजकीय सामाजिक अधिकारी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आलेली होती. शिवाय वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, भारत वाघ, डॉक्टर संदीप पाटील, श्यामकांत बोरसे, गिरीश मराठे, कमलेश ढेवरे, संदीप पाटील, प्रशांत मेघा, हरीश चौधरी, दीपक काकुस्ते, सचिन बोरसे, सुशील बोरसे, कृपेश नांद्रे, प्रदीप पाटील, बटू चौधरी, प्रशांत ठाकरे, सुनील पाटील, भूषण पाटील, तेजस सेवले, मंदार पवार, गिरीश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. समीर अरुण सांगळे, मंगळग्रह सेवा संस्था अंमळनेर तर्फे जे एक मंडळ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून आपली कार्यपरंपरा ही चालू ठेवलेली आहे, अशा मंडळांना सत्कार करण्याचा मानस डॉक्टर दिगंबर महाले यांच्या कल्पनेतून साकारला आहे. त्याचप्रमाणे धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठान हे यापैकी एक असून गेले 10-8 वर्षापासून हे कार्यरत आहे आणि विविध उपक्रम ते राबवत आहेत. अशामुळे यांचा आज सर्टिफिकेट फ्रेम देऊन, सन्मानपत्र देऊन आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. गेल्या 10 दिवसाचा पावणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पाला आज भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. दरम्यान गेल्या 10 दिवसात अनेक सामाजिक गणेश मंडळांनी विधायक असे सामाजिक उपक्रम राबविले. शिवाय देखाव्याच्या माध्यमातून अनेक मंडळांनी समाज प्रबोधन, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या गणेश उत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने भावी आमदारही गर्दी कॅश करण्याच्या प्रयत्नात दिसून आले. दरम्यान गणेशोत्सवानिमित्ताने सर्वत्र गणपतीची गीते, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, भंडारा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. एकंदरीत 10 दिवस सर्वत्र उत्साही आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान आज गणरायाला निरोप देण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांसाठी इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री मुकुंदराव कोडोले यांच्यातर्फे धुळे शहरातील आग्रा रोड, कराचेवाला खुंट येथे मोदकचे वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी हजारो गणेश भक्तांनी मोदकचा लाभ घेतला. यावेळी श्री मुकुंदराव कोडोले यांचे कार्यकर्ते अरुण भाऊ सोनार, प्रवीण भाऊ बोरसे, अशोक शिरसाट, विनोद परदेशी यांनी गणेश भक्तांना मोदकचे वाटप केले. माझं नाव अशोक शिरसाट. श्री मुकुंद भाऊ कोडोले यांच्याकडून धुळे शहरामध्ये गणेश उत्सवानिमित्त 10 दिवसापासून मोदकचं वाटप प्रत्येक मंडळाला वाटप चालू आहे आणि 10 दिवसापासून आनंदाचा उत्सव गणेश उत्सवाचा चालू आहे. गणेश विसर्जन असल्यामुळे मुकुंद भाऊ कोडोले यांनी आग्रा रोड, कराची चौकामध्ये मोदक वाटपाचा चांगला आणि स्वच्छ कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी मी सर्व गणेश भक्तांचा आणि येणारे गणेश भक्तांच्या आणि माझ्यासोबत असलेले माझे मित्र विनोद भाऊ परदेशी, अरुण भाऊ सोनार, आपला प्रवीण भाऊ आणि कुशल भाऊ दैवत सोबत आहे. आम्ही सोबत मोदकचं वाटप केलं, चांगल्या प्रकारे वाटप केलं आणि मुकुंद भाऊ कोडोले यांनी 10 दिवसापासून अनेक मंडळांना मोदक वाटप केले आणि वेगवेगळा कार्यक्रम राबवला. त्यामुळे धुळे शहरात एकदम आनंदाचं वातावरण आहे. आणि आज गणेश विसर्जन असताना तरी कराची खुदावती मुकुंद भाऊ कोडोले यांनी भरपूर मोदक वाटप केले आणि गणेश उत्सव सर्व आलेल्या भक्तांना त्यांच्याकडून हार्दिक अभिनंदन केलं. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.